भावांनो, जोधपूरमध्ये पावडर लोड केली ती. पावडर लोड करून रस्से ताडपत्री करून मस्तपैकी आता निघाय तयार होत होतो. आलो की मग मैसानाला शुभ्या घाट पडला. घाट पडल्यानंतर आम्ही दोघांनी जिरं खरेदी करायला गेलो उंजाला. भावाचं टप्पाला आणायचं होतं उंजातनं. भावानं जिराच भरलेला गाडीत, त्यामुळे जिऱ्याच्या शोरूमला गेलो. जिरं, बडशोप, धनाडाळ सगळं लागते तेवढं ते सगळं घेतलं शोरूममधनं. अर्धा किलो, 1 किलो. मग काय घेऊन बाहेर पडलो. पिशव्या दिल त्या भावाने, डबे दिले ते दुकानदार बी राहिलं. तेवढ्यात काय हॉटेलला आल्यानंतर नाही तात्या घाट पडला. त्या तात्याचा लय जीव माझ्यावर की 57-99 मागे दिसते गाडी, त्यात तात्याचीच गाडी. तात्याने हार्ट आपल्याला गिफ्ट केलं ते. मग काय आलो अहमदाबादला एक्सप्रेसला चहा प्यायला थांबलो. दोन्ही गाड्या शिब्याच्या पण गाडीची रस्सी वाढवली, ती रस्सी वाढली. चहा प्यायला आल्यानंतर आपल्याला डॉगेश भाऊ घाट पडतात म्हणजे पडतात. कुठं पण चहा प्यायला जावा तिथं हे डॉगेश भाऊ आपले असतात म्हणजे असतात. मग काय त्यासनी बिस्किट खाऊ घातल्याशिवाय आपल्याला जमत नाही कसा. तर भावानो, आजचा विषय थोडा गंभीरच आहे. मी सकाळी उठून गाडी भरायच्या पॉईंटला चाललेलो. जाताना मॅप लावलेलो मी. ह्या मॅपच्या आईची गांड, या मॅपवर कधी विश्वास ठेवू नका आणि कधी या मॅपच्या जोवर कधी गाडी घेऊन जाणार. हे बघा, हे रोड दिसताला की तुम्हाला, या मॅपच्या नादाला लागून या असल्या रोडला आलो की नाही वनवासवाडीत. ह्याच्या आईची गांड या मॅपच्या. धड कुत्र नाही ना, मांजर नाही ना, माणूस नाही ना, डुक्कर नाही. एकटंच आम्ही पळा लावलो रोडला. वैताग आलता. असं वाटलं तर कोणाचा तर मार खातोय आता जाऊन पुढे जाऊन. कसं बसं काय होणार म्हटलं, आई घालते परत या मॅपच्या नादाला लागायचं नाही. ज्या आईची गाडी या मॅपच्या जोवर कधीच गाडी चालवायची नाही. वाटले तर बाहेर कुणाला पण विचारा 5 मिनटं, सरळ आपलं रस्त्यानं जायचं, तर मॅपच्या जोवर जायचं नाही. कसं काय असं ना, कंपनीत एकदा आलो, मस्तपैकी कंपनीत पोचलो. गाडी लावली भरायला. तोंडाला मास्क लावलेला, पावडर भरायची होती त्यामुळं. मास्क लावल्यानंतर ना लॉकडाऊनमधली आठवण झाली आईचा दाना त्या लॉकडाऊनच्या. मग काय झाले, गाडी भरायला लावून आलो इकडे झाडाखाली टाईमपास करायला. झोका खेळत बसलो. कसा वाटला ब्लॉग?